नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, उपकारस्य स्मरणम 8वी संपूर्ण संस्कृतमध्ये जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये 18वा पाठ पाहिला होता, उपकारस्य स्मरणम, या पाठाचा या आताच्या व्हिडिओमध्ये आपण भाषाभ्यास पाहणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये अत्यंत सुंदर स्टोरी पाहिली होती की हा जो स्टोरी आहे ती रामायणामधून घेतलेली आहे आणि रामायण हे जे आहे ते कवी वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आहे आणि यामध्ये जो प्रसंग आहे तो मारुती उडताना कशाप्रमाणे मेनांक पर्वतांनी मदत करण्याची इच्छा दाखवली आणि मारुतीने विश्राम न करता पुढे ते सरकले, अशाप्रमाणे आपण ही छोटीशी कथा उपकाराचे स्मरण पाहिले। आता आपण या कथेचे जे भाषाभ्यास आहेत, प्रश्न आहेत, त्या प्रश्नाकडे पाहण्याचा प्रयत्न करूया। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, एक वाक्येन उत्तरम लिखत। एका वाक्यामध्ये उत्तर लिहा। काय उत्तर लिहायचं आहे बघा, आपण धड्यामध्ये शोधूनही लिहू शकतो। मारुती कस्या अन्वेषणार्थम उड्यते। मारुती कोणाला शोधण्यासाठी उड्यते, उडत आहेत। कस्य हा स्त्रीलिंग शब्द आहे, मग साहजिक आहे मारुती कुणाला पाहण्यासाठी उडत आहे। तर पहिलेच लाईन आहे, मारुती सीतायाः अन्वेषणार्थम लंकां प्रति उड्यते। की मारुती आहे कस्याः की सीतायाः, मारुती सीतायाः अन्वेषणार्थम उड्यते, आहे का नाही? की हे कट करा, एवढाच आहे प्रश्न की मारुती सीतायाः अन्वेषणार्थम उड्यते, उडत आहेत। अशाप्रमाणे त्याचं उत्तर होतं। दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे की पर्वतस्य नाम किम। की पर्वताचं नाव काय होतं? की पर्वताचं नाव आहे मेनांकः। काय नाव आहे विद्यार्थी मित्रांनो? मेवर 2 मात्रा आहे आणि मेनांकः। तर मेनांक नावाचा जो पर्वत होता त्याचं नाव आहे मेनांकः। तर तिसरा प्रश्न जो आहे, काय आहे पर्व बघा, पूर्वी, पुरा म्हणजे पूर्वी, सर्वे पर्वता कीदृशा। की पूर्वी सर्व पर्वत कसे होते? की त्याचं उत्तर आहे सपक्षा। कसं उत्तर आहे? सपक्षा। मग सपक्षा म्हणजे कसे? की ज्यांना पक्षाप्रमाणे, सपेक्षा झालं इथे, पक्षाप्रमाणे होते, सपक्षा, अशाप्रमाणे याचं उत्तर तिसऱ्या प्रमाणाचं येईल। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, पर्वते के त्रस्ता। की पर्वत आहे, पर्वतापासून कोण त्रस्त झाले होते, त्रासित झाले होते। के म्हणजे कोण कोण त्रासित झाले होते? की एकच गोष्ट आहे, ऋषयः। कोण? ऋषयः म्हणजे जे मुनी महाराज होते, ऋषीमुनी होते, ते कसे झाले? त्रस्त म्हणजे त्रासून गेले होते। कारण की पर्वत अचानकच खाली यायचे जमिनीवर आणि पडायचे, निपतन्ति स्म असा शब्द आलेला आहे, आणि पडल्यानंतर मग त्यांच्या झोपड्या हे व्हायच्या ना, म्हणून पर्वतापासून ते त्रासित झाले ऋषीमुनी। पाचवा प्रश्न आहे की काय, की मेनांकम समुद्रतलम कह नयती। मेनांकाला समुद्रतळाशी कोणी नेले? की कोणी नेले? की बघा इथेच आहे, ज्याचं उत्तर आपण थोडंसं धड्यामध्ये जरी शोधलं, मेनांकला तळाला कोणी नेले, की बघा याचं उत्तर आपल्याला छोट्याशा या धड्यामध्ये भेटून देते। तदेव पवनदेवन वेगेन तम समुद्रतलम अनयत। की पवनदेवाने वेगाने त्याला समुद्रतळाला नेले। की कोणाला? की मेनांकाला। की मेनांकाला पवनदेवाने समुद्रतलम अनयत, समुद्रतळाला नेले। मग कोण नेले? की पवनदेव उत्तर येईल 5व्या प्रश्नाचं उत्तर। इथं काय येईल? कहच्या जागी पवनदेव। आता अशाप्रमाणे आपण हे 5 प्रश्न पाहिले। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की प्रश्न निर्माण करा। पुढे एक व्हिडिओ आपण टाकणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की पाठ झाल्यानंतर अव्यय धातू प्रश्न निर्माण करा त्याच्यामध्येही आहे, काही हरकत नाही, इथेही पाहूया आपण। पवनदेव मेनांकम वज्रप्रहारात रक्षती। पवनदेव मेनांकाला वज्राच्या प्रहारापासून काय करतो? रक्षण करतो। मग कशापासून रक्षा करतो? की कशापासून रक्षा करतो याच्यासाठी शब्द आहे कस्मात। काय आहे? कस्मात। तो आपला हलंत असेल की पवनदेव मेनांकम कस्मात रक्षती। की पवनदेव मेनांकाला कशापासून, पंचमी विभक्ती आहे, रक्षण करतो।
तर वज्रप्रहारात याचं उत्तर तिथं दिलेलंच आहे. पुढचा प्रश्न जो आहे दुसरा, ऋषयः इंद्रम उपागच्छत, कोण इंद्राकडे गेले असा प्रश्न होईल. ऋषी इंद्राकडे गेले असं दिलेलं आहे की मग आपल्याला कोण इंद्राकडे गेलेले आहे. तर मग इथं आपल्याकडे दिलेलं आहे कच्या जागी, आता इथं के दिलेले आहे जशास तसं के इथे के इंद्रम उपागच्छत, कोण इंद्राकडे इंद्राजवळ गेले. उपनावाचा हा हे आहे, उपसर्ग आहे. उप म्हणजे जवळ, कोण इंद्राजवळ गेले, के के अशाप्रमाणे उत्तर येईल. तिसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. इंद्र पर्वतेभ्य अकुप्यत, इंद्र पर्वतावर क्रोधित झाला. मग इंद्र कोणावर क्रोधित झाला, तर इंद्र पर्वतेभ्य आहे तर इथं केभ्य शब्द होईल. कोणता शब्द होईल मुलांनो, विद्यार्थी मित्रांनो, केभ्य म्हणजे कुणावर. इंद्र कुणावर क्रोधित झाला, की इंद्र पर्वतावर क्रोधित झाला अशा प्रमाणे दिलेलं आहे. त्याचप्रमाणे चौथा प्रश्न आहे, मेनांकः समुद्रात बही आयाती. मेनांक आहे तो समुद्रातून, बघा पंचमी विभक्ती बाहेर होत आहे, वेगळा होत आहे. समुद्रातून बही आयाती बाहेर आला. तर मग कुठून बाहेर आला, तर याचं उत्तर आहे कस्मात. कस्मात बरोबर विद्यार्थी मित्रांनो, हलंत आहे तर कस्मात. मेनांकः कस्मात बही आयाती, मेनांक कुठून बाहेर आला. तर अशाप्रमाणे इथे हा प्रश्न पाहिला आपण. त्यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे पृथुक कुरुत. पृथुक म्हणजे वेगवेगळे करा. नाम शब्द कोणते आहेत, सर्वनाम शब्द कोणते आहेत, विशेषण कोणते आहेत आणि क्रियापद कोणते आहे. खाली दिलेल्या जे हे आहेत तर त्याच्यामधून कोणकोणते शब्द आहेत. तर आपल्याला जे नाम शब्द कोणकोणते सगळ्यात पहिले आपण पाहूया. नाम शब्दाचा रंग आपण इथे लाल देऊया, चारही वेगवेगळे रंग देऊया आणि खाली चारही रंग वेगवेगळ्या शब्दाला देऊया. तो लाल शब्द म्हणजे नाम. तर नाममध्ये कोणकोणते आहेत, की मारुती आहे. आणि दुसरा जो आहे यामध्ये ऋषयः हे नाम शब्दामध्ये येतील, की नाम शब्द कोणकोणते, नाव, मारुती आणि ऋषी हे नाव आहेत. मग सर्वनामचा आपण दुसरा कलर घेऊया आणि सर्वनामचा दुसरा कलर म्हणजे कोणता आहे, पिवळा कलर आपण इथे घेऊया. मग सर्वनाम कोणकोणते आहेत, तर सर्वनाम इथे सह आहे आणि तम आहे. सह आणि तम हे आपले झाले सर्वनाम शब्द. त्यानंतर विशेषण कोणते आहेत, की विशेषण, मग विशेषण कोणकोणते आहेत यामधून, तर विशेषण आहे दीर्घ आणि दुसरं विशेषण आहे प्रीतः. दीर्घ आणि प्रीतः हे विशेषणामध्ये येतील. आणि चौथा आहे काय आहे, क्रियापद. क्रियापद कोणकोणते आहेत, चिंतयती आणि उदगच्छती हे क्रियापद आहेत आपले. विचार करणे आणि उदगच्छती म्हणजे ओळखणे. तर हे जे आहेत क्रियापद आहेत, लटलकारचे आहेत दोन्ही क्रियापद. अशाप्रमाणे आपण येथे पाहिले की नाम शब्द कोणकोणते आहेत, की मारुती आणि ऋषयः. सर्वनाम शब्द कोणते आहेत, तम आणि सह. विशेषण कोणकोणते आहेत, दीर्घ आणि प्रीतः. आणि क्रियापद कोणकोणते आहेत, चिंतयती आणि उदगच्छती. तर अशाप्रमाणे आपण हा तिसरा प्रश्न इथे पाहिला. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे पाहूया, की चौथा प्रश्न काय म्हणत आहे तो, की समूहेतर पदम चिनुत. समूहामधून दुसरे पद काय करा, ओळखा. की मग काय आहे, पहिला प्रश्न आहे मारुती, पवनपुत्र, हनुमान आणि पावकः. मग साहजिक आहे पावकः शब्द या समूहामधून काय निघेल, बाहेर निघेल. पावकः पावणारा, आणि बाकी तीनही शब्द मारुती राहायचे आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सुरपती, शक्रः, वज्रम, इंद्रः. मग आपल्याला इथे सुरपती, शक्र आणि इंद्र हे इंद्रासाठी दिलेले आहे, परंतु याच्यामधून बाहेर शब्द कोणता निघेल, वज्रम. वज्र म्हणजे जे हत्यार आहे इंद्राचं त्याला वज्र म्हणतात. बाकी तीनही शब्द इंद्रासाठी आलेली आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे मेनांकः, नगः, गिरी, अचलः. तर मग याच्यामधून बाहेर कोणता निघेल, की मेनांकः. मेनांक नावाचा शब्द यामधून बाहेर निघेल, कारण की हे नाव आहे. बाकी नगः, गिरी, अचल हे पर्वत आहेत. मेनांक नावाचा पर्वत होता, मग मेनांक ही इथं शब्द बाहेर निघत आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण पाचवा जो प्रश्न आहे विरुद्धार्थिक शब्दान लिखत. विरुद्ध शब्द लिहा. मग जो याचे विरुद्ध शब्द जो आहेत, बही. बही म्हणजे बाहेर. मग आतला काय म्हणतात, तर आतला म्हणायचा आहे अंतर्गत. काय म्हणायचं मुला, जो अंतर्गत. इथे थोडा लिहिण्याचा प्रयत्न करतो. बहीचा जो आहे
अंतर्गत तुम्ही लिहू शकता, अंतर्गत. तर अशाप्रमाणे इथे विरुद्धार्थी शब्द लिहू शकता. त्यानंतर दुसरा विरुद्धार्थी शब्द जो आहे त्याचं नाव आहे उद्युक्त. काय नाव आहे? उद्युक्त. तर उद्युक्त म्हणजे काय? अनुद्युक्त. अनुद्युक्त, उत्साही, अनुत्साही. त्यानंतर तिसरा जो आहे स्मरणम. तर स्मरणमचा आहे विस्मरणम. काय होईल याचं? दुसरं इथं हे झालेलं आहे. स्मरणचं काय होईल इथे? विस्मरणम. अशाप्रमाणे तिसऱ्याचं होईल बही अंतर्गत, उद्युक्त, अनुद्युक्त, स्मरणम आणि हे विस्मरणम होईल स्मरणमचं. त्यानंतर इथे प्रश्न दिलेला आहे की 6वा प्रश्न दिलेला आहे की काय दिलेला आहे बघा. अत्यंत सुंदर प्रश्न दिलेला आहे, परंतु आपल्याला पाहायचं आहे. पाठे मारुती शब्दस्य स्थाने, की पाठामध्ये मारुती शब्दाच्या जागी पवनसूत अपीच पर्वत शब्द इत्यस्त स्थाने अद्री इति शब्दम प्रयुज्य पाठम पुनर्लिखित. बघा की पाठामध्ये मारुती शब्दाच्या जागी पवनसूत शब्द लावा आणि पर्वत या जागी अद्री नावाचा शब्दाचा काय करा? प्रयुज्य म्हणजे प्रयोग करा आणि पाठ पुन्हा लिहा. बघा पाठ लिहायला सांगितलेत, परंतु जिथं जिथं मारुती शब्द आलेला आहे त्या मारुती शब्दाच्या जागी कोणता शब्द टाकायचा आहे? की पवनसूत. आणि जिथं जिथं पर्वत शब्द आलेला आहे तिथे तिथे कोणता शब्द टाकायचा आहे? अद्री. तर पवनसूत आणि अद्री शब्दाचा आपल्याला उपयोग पाठामध्ये करायचा आहे आणि पाठ पुन्हा पुन्हा लिहायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला पाठ करावं लागेल. मग आता छोटंसं आपण इथे थोडंसं उदाहरण घेऊया जेणेकरून आपल्याला लक्षामध्ये येईल. मग आता पहिलाच शब्द जो आहे मारुती आहे, तर मग आपल्याला मारुतीच्या जागी कोणता शब्द सांगायला? पवनसूत. मग इथे मारुतीच्या जागी पवनसूत शब्द टाकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणता? पवनसूत. मग तुम्हाला पवनसूत शब्द टाकला की पवनसूतः सीतायाः अन्वेषणार्थं लंकां प्रति उड्यते. मग काय लिहायचं? मार्गे महासागर अस्ति तदा तले पर्वतः मेनांक नाम पर्वतः. आता पर्वत शब्द आलेला आहे की मेनांक नाम अद्री. पर्वत शब्दाच्या जागी काय करायचं आहे? मेनांक नावाचं अद्री शब्द टाकायचा आहे. तर अशाप्रमाणे जिथे जिथं मारुती शब्द आहे तिथे पवनसूत आणि जिथे जिथे पर्वत शब्द आहे तिथे अद्री शब्द टाकून टाकायचा, जेणेकरून पूर्ण पाठ असा लिहायचा आहे. आता कळालं, आय होप असं कळालंच असेल आता तुम्हाला. त्यानंतर पुढचा जो आहे की माध्यम भाषया लिखत, मराठीमधून सांगा म्हणत आहेत. माध्यम भाषा म्हणजे आपली मराठी भाषा आहे माध्यम भाषा. मग सांगायचं आहे. काय सांगायचं आहे की पहिला आहे उपकारस्य स्मरणम मेनांकेन कथम कृतम, की उपकाराचे स्मरण जे आहे मेनांकाने कसे केले हे पाठाच्या आधाराने आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर चला तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो की भारतीय संस्कृतीमध्ये रामायण हे आदर्श आणि पहिलं महाकाव्य आहे आणि रामायणाचा काळ लोकमर्यादेचा आहे. आणि सीतेचे अपहरण जेव्हा रावणाने केले होते तेव्हा सीता लंकेत कोणत्या ठिकाणी आहे हे पाहण्यासाठी रामभक्त जो हनुमान आहेत ते सागरावरून उडान करीत लंकेकडे जात आहेत. आणि हनुमंताला आकाशातून जाताना महासागरात बुडालेला जो मेनांक पर्वत आहे त्याने पाहिले आणि हनुमंताची मदत करण्यासाठी मेनांक पर्वत सागरातून बाहेर आले आणि हनुमंताला त्याने आपल्या शिखरावर विश्रांती करण्याची विनंती केली, कारण पूर्वी हनुमंताच्या वडिलांनी मेनांक पर्वतावर मोठा उपकार केला होता आणि त्या उपकाराची जाणीव त्याला झाली. पूर्वी सर्व पर्वत जे कसे होते? पंख होते सपक्षा, आणि ते आपल्या इच्छेनुसार आकाशामध्ये उडत असे आणि इच्छेनुसार पृथ्वीवर कुठेही पडत असे. त्यामुळे सर्व ऋषीगण त्रस्त झाले असता त्यांनी देव इंद्राकडे आपले दुःख सांगितले असता इंद्रानी आपल्या शस्त्रांनी सर्व पर्वताचे पंख कापू लागले. आणि जेव्हा इंद्र मेनांक पर्वताजवळ जाऊ लागला तेव्हा पवनदेवाने मेनांक पर्वताला वज्रप्रहारापासून वाचवले आणि समुद्राखाली इथं नेऊन ठेवले. आणि या उपकाराचे स्मरण मेनांक पर्वतात झाले
म्हणून त्याने हनुमंताला प्रार्थना केली की हे महाकपी म्हणजे हे महाकपी आपण काय करा, माझ्या शिखरावर थोडा वेळ थांबा. अशी उपकाराची परतफेड उपकारानेच करावी, हा आपला या सनातन धर्म आहे. असा उपकाराचे स्मरण मेनाकाने केले. तर असं उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, मारुती उड्डाण कथां श्रुत्वा अस्य आधुनिक कथापात्रस्य स्मरणं भवति. की मारुतीची उड्डाण कथा ऐकून आधुनिक कथापात्राचे स्मरण आठवते का तुम्हाला? आत्ताचं एखादा आधुनिक पात्र आवडते का मारुतीच्या उड्डाण कथा ऐकून? की बिलकुल. तर कसं आहे बघा, मारुती उड्डाण समुद्र ओलांडून जाणे ही घटना जरी प्राचीन असली तरी उद्बोधक आहे. अशा घटनांमधून आजच्या विज्ञान युगाचा पाया रचला गेला. आज चलचित्रामध्ये म्हणजे आपण पाहतो चित्रपटामध्ये अनेक काल्पनिक पात्र हवेत उडण्याचे कार्य करताना दिसतात. जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा एक उडण्याचं कार्य होतं, त्याचं मालिका लागत होती मुलांनो, त्याचं नाव होतं शक्तिमान. तर शक्तिमान झाल्यानंतर तो शक्तिमान काय करायचा, वर एक हात झाल्यानंतर शक्तिमान उडायचा. मग ते पण उडण्याचं आपल्याला आधुनिक चित्र दिसते. बरं जाऊ द्या, ते झालं. आणि अजून बरेचसे पात्र आपल्याला पाहायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ स्पायडरमॅन आहे. हे एक पात्र असे आहे की जे सहजपणे आकाशामध्ये मुक्तपणे संचार करते, पृथ्वीवर येणाऱ्या आपत्तींना थांबवते आणि दुर्बलाची काय करते, मदत करते. ह्या पात्राला पाहून रामायणातील मारुतीची आपल्याला काय येते, आठवण येते. तर अशाप्रमाणे अनेक आधुनिक कथापात्राचे आपल्याला स्मरण होते. त्यानंतर तिसरं आहे, रामायणे येषाम् उल्लेखः तेषाम् अन्य पशुपक्षीणां विषयम् अनुसृत्य संदर्भात लिखत. की रामायणामध्ये याचा जो उल्लेख आहे की पशुपक्ष्यांचा विषयाच्या अनुसरून संदर्भ लिखत. की रामायणामध्ये अजून कोणकोणते उल्लेख आहेत की त्या पशुपक्ष्यांच्या विषयाच्या अनुसरून कोणते संदर्भ येतात अजून सांगा म्हणत आहे. की रामायणात प्रभू रामचंद्रांना मनुष्यपेक्षा पशुपक्ष्यांनी जास्त मदत केली. यात प्रमुख वानरे आणि अस्वले वनचर होते, ज्यांनी रामाचे सैन्य बनून किंवा सेना बनून बलाढ्य रावण व त्याच्या सैन्याचा पराभव केला. रामायणामध्ये जो उल्लेख येतो त्यामध्ये पशुपक्ष्यांच्या विषयाच्या अनुसरून संदर्भामध्ये लिहा की कोणकोणत्या पशुपक्ष्यांचा अनुसरून संदर्भ लिहायचा. की हेच की जे रामायणात प्रभू रामचंद्रांना मनुष्यपेक्षा पशुपक्ष्यांनी जास्त मदत केली. यात प्रमुख वानरे, अस्वल, वंचर हे रामाचे सैन्य बनून बलाढ्य रावण यांच्या सैन्याचा पराभव केला. जेव्हा रावण सीतेचे अपहरण करून आकाश मार्गाने घेऊन जात होता तेव्हा जटायूने ते पाहिले आणि सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी तो रावणासोबत युद्ध करू लागला. त्यात तो जखमी झाला आणि जटायूनेच रामाला सांगितले की सीतेचे अपहरण रावणाने केले. तेव्हा रामाचे सैन्य लंकेत जाण्यासाठी समुद्रावर पूल बांधत होते तेव्हा एक गिलहरी म्हणजे खारुताई समुद्रात टाकलेल्या दगडामध्ये वाळू भरण्याचं काम करत होती. तर रामायणातील सुवर्ण हरिण तर आपणास माहीतच आहे. असे बरेचसे पशुपक्ष्यांचा इथे संदर्भ लागत आहे, तो आपण इथे सांगितलेला आहे. चौथा प्रश्न आहे, यदि पर्वतः अधुना अपि पक्षयुक्ता स्यु. जर पर्वत आता, अधुना म्हणजे आत्ताच्या काळात, जर पक्ष असले असते म्हणजे त्यांना पर्वत असले असते तर तरीही किम भविष्यती, तर काय झाले असते. आत्ताच्या काळात जर पर्वतांना पंख असले असते तर काय झाले असते. की बघा, पर्वत हे एका जागी स्थिर असतात म्हणून त्यांना अचल असे म्हणतात. पर्वत हे आकाराने खूप विशाल असतात, मोठे असतात. अशा विशाल काय पर्वतांना जर आजच्या युगामध्ये जर पंख असले असते तर काय झाले असते, याची कल्पना भयानक आहे विद्यार्थी मित्रांनो. काय झाले असते बघा, आज जर पर्वतांना पंख असते तर आजच्या युगात मोठ्या प्रमाणात पसरलेली जे शहरे आहेत ते उद्ध्वस्त झाली असती. कारण की पर्वतांना पंख आहेत आणि कधी आले खाली तर सगळ्या बिल्डिंग पडायच्या, सगळे शहर उद्ध्वस्त झाली असती आणि पृथ्वीवरील वनजीवन अस्ताव्यस्त झाले असते. पृथ्वीवरील जेवढे वन आहेत ते कसे झाले असते, अस्ताव्यस्त, सगळे झाडे भिडे पडले असते.
मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती आणि मोठ्या प्रमाणावर माणसांची प्राण गेले असते, अशाप्रमाणे जीवहानी झाली असते मोठ्या प्रमाणात आणि पंखयुक्त पर्वत जेथे पडतील तो भाग नष्ट होईल. या जगात कोणीही सुरक्षित राहू शकणार नाही, कधीही धोकाच निर्माण होईल. अशाप्रमाणे इथे पर्वतांना जर पंख असले असते तर हे सर्व गोष्टी झाल्या असत्या. तर अशाप्रमाणे या पाठांचे पूर्ण प्रश्न आपण इथे पाहिले 7ला 7. तर विद्यार्थी मित्रांनो, हा भाषाभ्यास इथे तुम्ही लिहून घ्यायचा आहे. एखादा प्रश्न नाही कळाला असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता. पुन्हा एकदा पुढच्या पाठाला आपण काय करणार आहोत पाहण्याच्या आधी एक लेखन कौशलम संवाद आहे इथे, तो संवाद पण आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करूया आणि नंतर मग आपण पुढच्या पाठासाठी व्हिडिओ इथे स्टार्ट करूया. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, लेखन कौशल्यामध्ये जो संवाद आहे तो संवाद काय आहे बघा. उपकारस्य स्वर्णम इति पाठ गद्यपाठम मंजुषाया आधारेण संवाद रूपेण लिखत, की या पाठाच्या आधारावर हा संवाद काय करा, पूर्ण करा. छोटासा संवाद आहे तो पूर्ण करायचा आहे. की काय पूर्ण करायचं आहे बघा, तर मग आपण पूर्ण करूया. की मेनांक म्हणतो की जो संवाद आहे, मेनांक पर्वत मारुतीला काय काय म्हणतो याचे मंजुषा खाली दिलेली आहे. त्या मंजुषामधून प्रश्न बघायचे आहेत आणि तिचं उत्तर पण लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याचं असं करूया. तर चला तर मेनांक म्हणतो, कह एष आकाशे उड्यते, कोण आहे हा जो आकाशामध्ये उडत आहे. एष तो मारुती पवनपुत्र, हा तर मारुती पवनपुत्र आहे. मग तो काय म्हणतो, नमः ते, इथं काय लिहायचं आहे, पवनपुत्राय. इथं काय लिहायचं, हे पहिली रिकामी जागा आहे, इथं मी पहिला नंबर टाकलेला आहे. नमस्कार असो पवनपुत्राला. मग मारुती काय म्हणतो, नमः मेनांकाय, हे इथं मेनांकाय 2 नंबर आहे. नमस्कार असो मेनांकाला. मग मेनांक काय म्हणतो, अयम समुद्र मार्ग, हा समुद्र मार्ग कसा आहे की दीर्घ. मग इथे शब्द इथं दिलेला नाही आहे, हे बघा इथे दीर्घ आहे, इथे हा दीर्घ शब्द तिथे येईल. हा समुद्राचा मार्ग कसा आहे, दीर्घ आहे. मग याच्यामध्ये 3 नंबर टाकूया दीर्घला. मार्गमध्ये बघा, मार्गामध्ये विश्रामस्थानम नास्ती. मग हे बघा 4था नंबर, विश्रामस्थानम. मार्गामध्ये कुठेही विश्रामाचे स्थान नास्ती म्हणजे नाहीये. अत क्षणम यावत मम, कुठे, 5वा शब्द काय आहे इथे, कुठे आहेत. हे बघा कुठे शब्द इथं आहे. की मार्गामध्ये मग काय करा, क्षणभर माझा विश्राम करा. की कुठे, की आपल्या शिखरावर जो आहे विश्राम करा. तर मारुती काय म्हणतो बघा, आवयोः परिचय अपि नास्ति, तुमचा परिचय सुद्धा नाहीये. तथापि त्वं किमर्थम मम, बघा किमर्थम मम सहाय्यम करोषि, की माझे का तुम्ही, इथं शब्द दिलेले आहेत, हे असल्यामुळे आपल्याला इथे शब्द खाली दिलेला आहे की तुम्ही माझे का सहाय्यम, है का नाही, करोषी सॉरी, तुम्ही का माझी सहायता करता, तुमचा तर परिचय बी नाही. तर तेव्हा मेनांक काय म्हणतो, पुढचं ते वाक्य आपण बघूया, पुढच्या वाक्याकडे आपण जाऊया. तर मेनांक म्हणतो, तव पिता पवनदेव, की बघा तुमचे वडील जे आहे इथं पवनदेव हे येईल त्याच्यामध्ये. तुमचे वडील पवनदेव, तस्य उपकार स्मरणम करोमी, मी त्यांच्याच उपकाराचे स्मरण करत आहे. पुरा झाल्यावर बघा पर्वता, हा कुठे आहे, पर्वता शब्द हे येत, हे पर्वता शब्द येईल. पुरा पर्वता सपक्षा आसन, पूर्वी पर्वत कसे होते, सपक्षा होते, बरोबर. इंद्र क्रोधेन पर्वतानां पक्षान छेतुम प्रारभत, इथं काय येईल, इंद्र शब्द हे इथं. इंद्र क्रोधेन पर्वतानां काय, की पक्षान छेतुम प्रारभत, इंद्र पर्वतांचे जे पक्षांचे जे हे आहेत पंख, पक्षान म्हणजे पक्षांचे पंख, छेतुम प्रारभत, छेदण्यासाठी त्यांनी काय केले, प्रारंभ केले. तदा सह मम सहाय्यम अकरोत, तदा सह म्हणजे त्यांनी, हे बघा इथे सह शब्द आहे, सह म्हणजे पवनदेव, मम सहाय्यम अकरोत, तेव्हा त्यांनी माझी सहायता अकरोत केली. आणि केल्यानंतर काय झालं, त्वम तस्य, बघा त्वम तस्य पुत्र, तुम्ही त्यांचे कोण आहात, पुत्र आहात.
इकडे इथं पुत्र शब्द येईल. अत अहम तव सहाय्यम करून इच्छति, त्यामुळे मी तुमची सहायता करण्याची काय करत आहे, इच्छा करत आहे. मारुती म्हणतात अस्तु, ठीक आहे. अहम प्रसन्न, मी कसं झालो आहे, प्रसन्न झालेलो आहे. किंतु स्थातुम न शक्नोमी, परंतु मी थांबू शकत नाही. का की राम कार्यार्थम अविलंबम गच्छामी, रामाचं जे कार्य आहे, काम आहे, त्याच्यामध्ये मी विलंब करू शकत नाही. मला गच्छामी जायचं आहे आणि ते पुढं सरकतात. तर अशाप्रमाणे हा जो हे आहे उत्तर आहे ते आपण उत्तर इथं बघितलेले आहेत. पुन्हा एकदा आपण मुलांना इथे नंबर टाकून देऊया मंजुषामध्ये, जेणेकरून मुलं ते एका सेकंदामध्ये हे करतील. तर पहिली रिकामी जागा आहे पवनपुत्राय. तर मग याच्यामध्ये आपण पहिला क्रमांक इथे टाकणार आहोत. त्याच्या पहिला क्रमांक आहे 1 नंबर. दुसरी आहे मेनांक आहे 2 नंबर. तिसरी आहे रिकामी जागा दीर्घ, इथंच 3 नंबर आहे दीर्घ. 4 नंबर आहे विश्रामस्थानम, तर याला 4 नंबर टाकू. कुटे 5 नंबर, तर कुट्यावर 5 नंबर टाकूया. 6 नंबर आहे सहाय्यम, तर इथं सहाय्यमला 6 नंबर टाकूया. 7 नंबर आहे पवनदेव, मग इथे 7 नंबर टाकूया. 8 नंबर आहे पर्वताहा, तर पर्वतांना 8 नंबर टाकूया. इंद्र 9 नंबर, हे इंद्रचा शब्द आहे 9 नंबर. पक्षान, पक्षांना 10 नंबर. पक्षान झाल्यानंतर सहला 11 नंबर. सहला कोणता नंबर देऊया, 11 नंबर. आणि अतिशय अंतिम प्रश्न जो आहे पुत्रला आपण इथे 12वा नंबर दिलेला आहे. म्हणजे 12 रिकाम्या जागा आपल्या या संवादामध्ये दिलेल्या आहेत. तर अशा आय होप तुम्हाला हा मंजुषा लक्षात आलेलीच असेल. तर अशाप्रमाणे तुम्ही हा संवाद ह्या मंजुषाच्या द्वारे लिहू शकता आणि बनवू शकता. तर अशाप्रमाणे आय होप आपण हा व्हिडिओ पाहिला. पुन्हा एकदा पुढच्या राष्ट्रभक्ती या पाठ घेऊन येण्यासाठी पुन्हा एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः.